लळिंग टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारक आणि वाहन व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणे टोल सवलत मिळावी, या मागणीसाठी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन, उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन आणि संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI आणि संबंधित टोल प्रशासनाला निवेदन सादर केले आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार सन 2009 पासून स्थानिक नागरिक आणि वाहन व्यावसायिकांना टोलमध्ये सवलत मिळत होती। मात्र नवीन ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर ही सवलत बंद करण्यात आली असून त्यामुळे स्थानिक ट्रक मालक, व्यावसायिक आणि दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर आर्थिक भार वाढला आहे। लळिंग टोलपासून 20 किलोमीटर परिसरातील स्थानिक वाहनांना पूर्वीप्रमाणे टोल सवलत लागू करावी, तसेच स्थानिक व्यावसायिकांना मिळणाऱ्या सर्व सवलती तातडीने पूर्ववत कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेशचंद्र शर्मा यांच्यासह हरीश विष्णुते, मांगीलाल चौधरी, प्रमोद पाटील, जगदीश चौधरी, राजेंद्र तिडके, दिलीप कापसे, राजेश चौधरी, महेश अहिरराव, दिनेश परदेशी, मोनेंद्र मेहता, कैलास पाटील, मसूद शेख, सय्यद सिकंदर शेख, वसीम मुस्ताक शेख आणि नासिर हुसेन शेख यांच्यासह धुळे जिल्ह्यातील अनेक वाहन व्यावसायिक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे। मी हरीश भरत विभूते, उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनचा सभासद आणि सदस्य। आज या ठिकाणी आम्ही सर्व ट्रक व्यावसायिक आणि वाहन व्यावसायिक जे धुळे शहरवासी आहे, धुळे जिल्हावासी आहे, ते एकत्र आलो आहे। आज धुळे जिल्ह्यामध्ये किंवा धुळे शहराच्या चारही बाजूंनी 4 टोल नाके आता कार्यान्वित आहे। 17 वर्षापूर्वी पहिले धुळे लळिंग टोल नाका सुरू झाला आणि आज 4 टोल नाके सुरू आहे। येत्या काही काळामध्ये 5वा साखरी रोडचा टोल नाका सुरू होणार आहे। आतापर्यंत सुरुवातीचा जो पहिला टोल नाका होता त्याच्यामध्ये धुळेवासियांना, धुळे शहरवासियांना, धुळे जिल्हावासियांना टोलमधून अंशतः आणि जवळचे लगतचे जे गाव आहे त्यांना पूर्णतः सूट मिळत होती। परंतु आता 15 मे 2026 पासून हा BOT तत्वावरती असलेला धुळे लळिंग टोल नाका हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत NHAI कडे हस्तांतरित झालेला आहे आणि NHAI कडे हस्तांतरित झाल्यानंतर NHAI ने गेल्या 3 महिन्यामध्ये एक खासगी टोल संकलन करणारा ठेकेदार नियुक्त केला होता। तो असतानाही आम्हाला जी सूट पूर्वी मिळत होती ती सूट आतापर्यंत मिळत आली। परंतु 15/8/2026 पासून आता नवीन राजस्थान येथील रिद्धी सिद्धी म्हणून जे टोल ठेकेदार ते नियुक्त झाले आहे त्यांच्या मार्फत सहठेकेदार धुळे निवासी सारंग भावसार यांची नियुक्ती झाली आहे आणि अचानक 15/8/26 नंतर कुठलीही पूर्वकल्पना न देता धुळे वासियांसाठी जी टोल सूट होती ती आता अचानक बंद करण्यात आली आहे। गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्ही ट्रक व्यवसायी संघटनेचे लोक टोल नाक्यावरती जाऊन विचारपूस करत आलो। त्या विचारपूस करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की हा टोल नाका आता NHAI ने ऑप्शनवरती म्हणजे लिलाव तत्वावरती आम्हाला दिलेला आहे आणि लिलाव तत्व झाल्यानंतर आता त्यांनी आम्हाला लोकल सूट देण्यासाठी कुठलाही करार केलेला नाही आहे। मग ज्या वेळेला आम्ही कराराचे पत्र मागितले त्या कराराच्या पत्रामध्ये एक कॉपी आम्हाला मिळाली। त्या कॉपीमध्ये त्यांनी काहीतरी बदल करून असं ठरवलं आहे की धुळ्यातील फक्त स्थानिक लोक जे आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्र परमिट आहे त्यांना अंशतः सूट देण्यात येईल, जे नॅशनल परमिट धारक आहे त्यांना सूट बिलकुल दिली जाणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी आता पवित्रा घेतला आहे। आमचा सर्वात मोठा सवाल हा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आणि अशिक्षितता असताना सर्वात जास्त वाहन व्यवसाय असून त्या वाहन व्यवसायावरती बरेच लोक निर्भर असताना 5ही बाजूंनी टोल ज्या वेळेला आम्ही द्यायचा आहे आणि त्यावेळेला त्या टोलमध्ये स्थानिक असल्याने, जिल्हावासी असल्याने आम्हाला आता सूट नाकारण्यात येणार आहे, तर ते आमच्यासाठी गैरवाजवी आहे, अन्यायपूर्वक आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहे। तर या ठिकाणी आम्हाला सर्वांची एकच मागणी आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने 17 वर्ष आम्हाला लळिंग टोलवरती सूट मिळाली होती, स्थानिक अगदी जे मोजके गाव आहे त्यांना पूर्णतः सूट आणि जे बाकी जिल्हावासी आहे त्यांना अंशतः सूट मिळत होती, ती सूट कायम असावी। आणि या टोल अंतर्गत जो पूर्ण रोड येतो त्या रोडावरती विविध कामं सुरू आहे, पुलांचे कामं सुरू आहे। ते कामं सुरू असताना आणि BOT तत्वावरती टोल संपलेला असताना तर कामं सुरू असताना अशा वेळेला त्यांनी टोल संकलन का करावे? ते संकलन आता सध्या पूर्ण बंद केलेले असायला हवे, ही सर्वांची आमची मागणी आहे।